तर मंडळी, आज आपण खुसखुशीत कुरकुरीत असे समोसे करणार आहोत. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, थोडासा ओवा जो आहे तो हातावर चोळून घालून घ्यायचा, म्हणजे कसा फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. गॅसवर मी 2 ते 3 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं असं कडकडीत गरम झालं की हे तेल या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे तेलाचं मोहन घातल्यामुळे छान असा क्रिप्सीनेसपणा किंवा कुरकुरीत खुसखुशीत असे आपले समोसे होतात. आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं थंड झालं की हाताने चोळून असं व्यवस्थित सगळ्या पिठाला तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे कसं अंदाज चांगला येतो आणि पीठ जास्त असं मऊ होत नाही. तर इथं आपला बघू शकता पीठ असं मळून झालेलं आहे. थोडा वेळ हे बाजूला करून ठेवूया. आता आपण भाजी बनवून घेऊया. तर भाजीसाठी इथं मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि 1 वाटी मटार घेतलेले आहेत. कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं घालून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा धणे घेतलेले होते. खलबत्त्यात चांगले असे थोडेसे कुटून घ्यायचे, म्हणजे एकदम पूड नाही करायची, ओबडधोबड असे कुटून घ्यायचे, ते घालून घ्यायचे आहेत. आणि खूप सारा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. एक थोडा वेळ परतून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते, ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत. एकदम कांद्याचा कलर हलकासा चेंज होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. आता कांदा थोडासा भाजून झाला की आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आल्या लसणीची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करूया. तर मसाल्यांमध्ये इथं मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला आणि पाव चमचा हळद. आता हे सगळे मसाले कांद्यासोबत आपल्याला हलकेसे असे परतून घ्यायचे आहेत. आता मसाले परतून झाले की आता याच्यामध्ये मटार आपण ऍड करणार आहोत. मस्त असे मटार सुद्धा या मसाल्याबरोबर परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं मटार जे आहेत ते शिजू द्यायचे आहेत. आता इथं जे आपण बटाटे घेतले होते ते मी असे कुस्करून घेतलेले आहेत. ते बटाटे सुद्धा आपण या भाजीमध्ये ऍड करून घेतलेले आहेत. व्यवस्थित असं मिक्स करायचं. छान असा मसाला सुद्धा बघू शकता छान असा लागलेला आहे. खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे. मस्त मिक्स करायचं. मीठ वगैरे कमी पडलं असेल तर ते सुद्धा ऍड करू शकता. 2 मिनिटं शिजल्याच्या नंतर भाजी आपली इथं रेडी झालेली आहे. तेलकट बिलकुल झालेली नाही, सुंदर अशी भाजी रेडी आहे. त्याच्यानंतर इथं आपलं पीठ सुद्धा झालेलं होतं, बघू शकता. छान असे आपल्याला जेवढे पाहिजे आकारात, म्हणजे एकदम छोटे पाहिजे मोठे समोसे पाहिजे त्या आकारात गोळे करून घ्यायचे आहेत आणि इथं गोळे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत, बघू शकता. गोळे लाटल्याच्या नंतर 1चे 2 या पद्धतीने त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. ना जास्त जाड ना जास्त पातळ असा गोळा जो आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1चे 2 या पद्धतीने आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत, बघू शकता. आता सगळे गोळे याच पद्धतीने आपल्याला लाटून कट करून घ्यायचे आहेत. आता सगळे लाटून झालेले आहेत, त्याचे भाग सुद्धा करून झालेले आहेत. आता एक एक करून समोसा आपल्याला भरून घ्यायचा आहे. मधल्या भागाला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याला चिटकून घ्यायचं आहे. कोणाचा आकार करून आपल्याला घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित चिपकवायचं, जेणेकरून तेलात सोडल्याच्या नंतर समोसा त्याच्यातली भाजी बाहेर येता नये. आता भाजी भरल्याच्या नंतर वरच्या साईडने तसंच सेम थोडं थोडं पाणी लावायचं बोटाच्या साहाय्याने आणि पॅक करून घ्यायचा आहे. समोसा बनवायला एकदम सोपा आहे, म्हणजे अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल किंवा नवीन जरी असाल आणि बनवत असाल समोसा, तरी तुम्हाला अगदी परफेक्ट येऊ शकतो समोसा. तर समोसा आपला भरून झालेला आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेले सगळे समोसे जे आहेत ते मी भरून घेणार आहे. तर सगळे समोसे भरून झालेले आहेत. आता याला फ्राय करून घेऊया. तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल नॉर्मल गरम झालं की त्याच्यामध्ये समोसा सोडून घ्यायचा आहे. आता असं केल्यामुळे काय होतं
की समोशावर जे फोड येतात ना ते येत नाही. त्यामुळे आपले समोसे जे आहेत ते खूप वेळ असे खुसखुशीत राहतात किंवा कुरकुरीत खूप वेळ टिकून राहतात. समजा त्याला फोड आले ना तर ते लगेच मऊ पडतात. त्यामुळे एकदम असं थोडंसं तेल गरम झालं ना, नॉर्मल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये समोसे सोडायचे आहेत आणि थोडा वेळ दोन्ही साईडने थोडेसे भाजले की आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियम करून छान असं कलर चेंज होईस्तोवर कुरकुरीत समोसे फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त असे समोसे आपले फ्राय करून झालेले आहेत. आता एक एक करून सगळे समोसे काढून घेणार आहोत आणि राहिलेले सगळे समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता मस्त असे आपले समोसे इथं रेडी झालेले आहेत. खुसखुशीत कुरकुरीत आणि एवढे सुंदर झालेले होते समोसे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडली असल्यास तुमच्या घरी सुद्धा नक्की ट्राय करा.